हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 5th स्टँडर्डचा 9th लेसन EVS 1चा 9th लेसन मॅप याचा हा पार्ट 2 आहे. मॅप्स अवर कंपॅनियन पार्ट 1चा व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती आहे. पार्ट 1 मध्ये बघा आपण हे सगळं 3 टाइप्स ऑफ मॅप्स आहेत ते बघितलेलं आहे इथपर्यंत. आता पार्ट 2 आपण स्टार्ट करूया. इथे बघा यूज युअर ब्रेन पॉवर. पहा, व्हिडिओ चालू करण्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा. त्याच्यामुळे काय होणार आहे, जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येतील. तसंच चॅनलवरती मॅथ्सचे सगळे प्रॅक्टिस टेस्टचे व्हिडिओ आहेत व EVSचे सुद्धा EVS 2चे आणि EVS 1 दोन्हीचे प्रॅक्टिस सेट व्हिडिओ आहेत, ते सुद्धा पहा. तसेच सबस्क्राइब केल्यावरती बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ लाईकसुद्धा करत चला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5th स्टँडर्डच्या स्टुडंटसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा घेता येईल. चला तर मग सुरुवात करूया. पहा, यूज युअर ब्रेन पॉवर. इथे बघा एक फ्रेम दिलेली आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की जेव्हा असे नंबर असतात हे मॅपमध्ये तेव्हा ते त्याची हाईट सांगतात. बघा, place of different heights as shown in the above box. Find and join the dots that show place of the same height. What method of showing the landform on the map have you used here? Write the answer in the box. म्हणजे बघा हे डॉट जोडायचे आहेत हा. आणि हा कोणत्या टाईपचा आहे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितले. तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल. पहा, हा सेकंड टाईपचा आपण बघतोय. फर्स्ट टाईपचा आपण हा मॅप बघतोय. हा बघा, कॉन्टुरा लाईन मेथड आपण बघितलं. काउंटर लाईन मेथड हा आपण मॅप बघतोय. कोणता आहे? काउंटर लाईन मेथड. इथे लिहायचं काउंटर लाईन मेथड. हा मॅप आहे काउंटर लाईन मेथड. हे सगळे जोडून घ्यायचे आहेत तुम्ही. बुकमध्ये तुमच्या 300 आहेत ते जॉईन करायचे. 200 आपण कसं डॉटनी हे बनवतो एखादा ॲनिमल किंवा तसे डॉट हे आपण जॉईन करून घ्यायचे आहेत. यालाच म्हणतात काउंटर लाईन मेथड मॅप. आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. पुढे बघा, डू यू नो नाउडेज मेनी मॉडर्न मेथड्स ऑफ मेकिंग मॅप्स हॅव बीन डेव्हलप्ड. प्रिव्हियसली रिलीफ व्हॉट शोन युझिंग द हिल शेडिंग टेक्निक. द मॅप गिव्ज बिलो इज ॲन एक्झाम्पल ऑफ इट. ऑफ दिस नकाशा तयार करण्याच्या अनेक आधुनिक पद्धती विकसित झाल्या. आपण बघितलं लास्ट ह्याच्यामध्ये सुद्धा बघितले. 3 पद्धती बघितल्या, एक मॉडर्न मेथड सुद्धा बघितली. त्यापूर्वी म्हणजे यापूर्वी एक मेथड केली जायची याच्यामध्ये, त्याला मराठीमध्ये प्रकाश छाया पद्धतीचा वापर करून नकाशे तयार केले जायचे. हा बघा इथे तुम्हाला दिलेला आहे हिल शेडिंग टेक्निक प्रकाश छाया. बघा इथे मॅप तयार केलेला आहे जुन्या ह्याच्यामध्ये. पूर्वीचा नकाशा दिलाय हा. पहा, पुढे आहे तुम्हाला यूज युअर ब्रेन पॉवर. अ मॅप मेड बाय द लेअर टिंटिंग मेथड इज गिवन इन अनदर चॅप्टर. फाइंड द मॅप अँड राईट द कॅपिटल इन द ब्लँक बॉक्स बिलो. म्हणजे रंग पद्धतीचा वापर करून एका पाठात तुम्हाला नकाशा दिला आहे तो शोधायचा आहे आणि त्याचं जे टायटल आहे ते लिहायचं आहे. पहा, तुम्ही बुकमध्ये शोधायचं आहे. बघा इथे आपण बघितलेला आहे. हा बघा हा मॅप, बरोबर. हा असा मॅप तुम्हाला बुकमध्ये अजून कुठे दाखवलेला आहे हे तुम्ही शोधायचं आहे. याला म्हणतात टिंटिंग मेथड म्हणजे कलर छटा. आता बघा, ट्राय दिस. मेक अन आउटलाईन मॅप शोईंग व्हेरियस प्लेस इन युअर नेबरहुड अँड स्कूल. तुमच्या शाळेच्या आणि घराच्या परिसरातील विविध गोष्टी दाखवणारा एक मॅप तयार करायचा आहे. तुम्हाला करायला सांगितलं आहे. एक्सचेंज युअर आउटलाईन मॅप विथ दोज ऑफ युअर फ्रेंड. म्हणजे तुम्ही तयार केलेला नकाशा हा मित्रांसोबत एक्सचेंज करायचा आहे, एकमेकांचे पाहायचे आहेत. मेक अ लिस्ट ऑफ व्हॉट यू अंडरस्टँड अँड डू नॉट अंडरस्टँड इन युअर फ्रेंड्स मॅप. फ्रेंड्सच्या मॅपमध्ये काय गोष्टी समजल्या किंवा नाही समजल्या ते सांगायचं आहे. डिस्कस दिस थिंग्स विथ वन अनदर. एकमेकांसोबत तुम्ही त्या डिस्कस करायच्या आहेत. थिंक अबाउट व्हाय यू did not understand some of the things your friend had shown in this map. म्हणजे मित्रांनी तयार केलेल्या मॅपमधल्या काही गोष्टी तुम्हाला का समजल्या नाहीत याच्यावरती तुम्ही विचार करायचा आहे. बघा, पुढे आहे मेनी पीपल यूज मॅप. मेनी components are shown in map or outline map. If these components are shown on the different map in different way, it will be difficult to understand them. Therefore, standard sign of symbol are used to making map easy to read. These symbol and sign are universal use for specific component. That is why everyone can understand. म्हणजे बघा, नकाशा समजण्यासाठी काही असे
हे चिन्ह ठेवलेली आहेत. मग ती चिन्ह सगळ्याच नकाशामध्ये तीच चिन्ह वापरले जातात, सर्वसाधारणपणे सर्वांना समजतील अशा त्या खुणा असतात. मग आपण पुढे बघणार आहोत, ह्या पुढे ह्याच्या तुम्हाला लेसनमध्ये समजणार आहेत. मग त्या खुणा बघा, त्या सगळ्या नकाशामध्ये सेम खुणा वापरल्या जातात. म्हणजे आपण ते एखादं चिन्ह बघितलं की लगेच आपल्याला समजतं ह्याच्याने आपल्याला बघा इथे गवत दाखवलंय. जर असं तसं एक चिन्ह गवताचं असेल तर त्याने गवत दाखवलेलं आहे, हे पटकन समजतं. आता टपाल किंवा पोस्ट ऑफिसला PO लिहिलेलं असतं, हे चिन्ह झालं. मग PO कुठेही बघितलं नकाशामध्ये की तुम्हाला कळणार, अरे हे तर टपाल आहे म्हणजे पोस्ट ऑफिस आहे, अशी चिन्ह असतात. पुढे आहे कन्व्हेन्शनल साईन म्हणजे सांकेतिक खुणा. साईन आर यूज टू शो व्हेरियस थिंग ऑन मॅप ॲज पर convention. These are the form of letter or geometrical shape, for example line, circle, triangular, etc. म्हणजे सांकेतिक खुणा वापरलेल्या असतात. पहा, समजण्यासाठी काही सांकेतिक खुणा असतात, म्हणजे ते भौमितिक आकृतीच्या स्वरूपामध्ये असतात. लाईन, सर्कल, ट्रायंगल किंवा पॉइंट अशा स्वरूपात आपण पुढे बघणार आहोत. तुम्ही फक्त हे लक्षात घ्या आपण काय बघतोय ते. हे आहे कन्व्हेन्शनल साईन आणि दुसरं आहे कन्व्हेन्शनल सिम्बॉल. कन्व्हेन्शनल सिम्बॉल म्हणजे सांकेतिक चिन्ह. खुणा, साईन म्हणजे खुणा आणि सिम्बॉल म्हणजे चिन्ह. सांकेतिक खुणा आणि सांकेतिक चिन्ह. सिम्बॉल आर यूज टू शो व्हेरियस थिंग ऑन मॅप ॲज पर कन्व्हेन्शन. सिम्बॉल आर मिनिएचर ड्रॉइंग ऑफ अ रिस्पेक्टिव्ह ऑब्जेक्ट म्हणजे ती छोटी ड्रॉइंगच असते. म्हणजे देऊळ असेल तर देवळाचं छोटंसं चिन्ह, मस्जिद असेल तर मस्जिदचं चिन्ह, असं फोर्ट असेल तर किल्ल्याचं चिन्ह, अशी ती एक साईन असते. बघा, द यूज ऑफ साईन अँड सिम्बॉल इन अ मॅप हेल्प्स द रीडर टू गेट एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द प्लेस ऑन द मॅप. अ लिस्ट ऑफ द थिंग्स दॅट द साईन अँड सिम्बॉल रिप्रेझेंट इज गिवन इन द की ऑफ टू द मॅप. म्हणजे बघा, चिन्ह आणि खुणांचा वापर केल्याने त्या ठिकाणची आपल्याला अचूक माहिती कळते. खुणा बघितल्या की पटकन क्लिक होतं. आता बघा, काही तुम्हाला कॅन यू टेलमध्ये आयडेंटिफाय द फॉलोइंग साईन अँड सिम्बॉल्स अँड राईट देअर नेम इन द बॉक्स. बघा कसलं आहे. फर्स्ट हे सर्व शिक्षण अभियान, माहिती आहे तुम्हाला, चिन्ह पेन्सिलचा आणि एक मुलगा मुलगी बसलेले, सर्व शिक्षण अभियान. नेक्स्ट आहे हा सिम्बॉल दूरदर्शनचा आहे. पहा, टीव्हीवरती दूरदर्शनसाठी हा सिम्बॉल येतो. थर्ड आहे हा बघा, हा सिम्बॉल जेंट्स आणि लेडीज आपल्याला समजण्यासाठी एक्सचेंज रूम असेल किंवा चेंजिंग रूम असेल. बघा, चेंजिंग रूम, त्याच्यामध्ये बाहेर पण असं चिन्ह असतं. म्हणजे लेडीजसाठी ही चेंजिंग रूम, जेंट्ससाठी ही चेंजिंग रूम. किंवा वॉशरूम असेल तर लेडीजसाठी वॉशरूम, जेंट्ससाठी वॉशरूम. नंतर प्लस साईन ही डॉक्टरांचे मेडिकलच्या ह्याच्या टर्ममध्ये वापरली जाते. इथे बघा, हे ट्रायंगलचं चिन्ह आहे तुमचं. बघा, रोड क्रॉस करण्यासाठीचं ते साईन आहे आणि खाली बालभारती चित्रामधलं एक साईन आहे. पटकन आपल्याला बघितल्यावरतीच समजतं हे, कारण आपण ते वर्षानुवर्ष बघत आलेलो आहोत. स्टडी द लिस्ट ऑफ सम ऑफ द सिम्बॉल्स यूज बाय द सर्वे ऑफ इंडिया व्हाईल मेकिंग मॅप. खाली काही सिम्बॉल दिलेत बघा. PO पोस्ट ऑफिस. नंतर आहे हार्बर, त्याचं एक चिन्ह, बंदर ते दिलेलं आहे. लाईट हाऊसचं चिन्ह दिलेलं आहे. फोर्टचं दिलेलं आहे. आणि नंतर आहे बघा ब्युरियल ग्राउंड, बघा म्हणजे स्मशानभूमी, त्याचं ते चिन्ह दिलेलं आहे. आणि इंटरनॅशनल बाउंड्री लाईन. पहा, आपण बेरियल ग्राउंड बघितलं, स्मशानभूमी बेरियल ग्राउंड. नंतर आहे इंटरनॅशनल बाउंड्री लाईन म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमा, बघा डॉटेड लाईननी दाखवलेली आहे. आणि इकडे पण काही आहेत बघा, बॅटलफील्ड, इथे त्याचं पण चिन्ह दिलं 1967 आणि 2 तलवार दाखवल्या आहेत. रेल्वेचं चिन्ह आहे. वेल म्हणजे विहिरीचं चिन्ह दिलं आहे. स्प्रिंग म्हणजे झऱ्याचं चिन्ह दिलं आहे. आणि ट्रँग्युलेशन मार्क म्हणजे स्थानिक उंची किंवा सेटलमेंट, वस्ती. ग्रास म्हणजे गवत. आणि कॉन्टर लाईन म्हणजे ही कॉन्टर लाईन समोच्च रेषा आपण बघितली ना, कॉन्टर लाईन ती. लेकचं हे दिलं आहे. रोड, रस्ता. माईन म्हणजे खाण. आणि रिझर्व्ड फॉरेस्ट, राखीव फॉरेस्ट, RF त्याचं हे दिलेलं आहे. बघा, असे हे तुम्हाला एक्झाममध्ये फिल इन द ब्लँकसाठी सुद्धा येऊ शकतात. आता पुढे डू यू नो द सर्वे ऑफ इंडिया इज द foremost map maker institute in India. It was established in 1767. This institute had made large number of topographic map of the Indian subcontinent on various scale by conducting field survey. These maps are known the world over for their accuracy. The institute headquarters are in Dehradun in Uttarakhand.
उत्तराखंडमधले देहरादूनमध्ये हे इन्स्टिट्यूट आहे. सर्वे ऑफ इंडिया भारतीय सर्वेक्षण संस्था, ही संस्था 1767 मध्ये एस्टॅब्लिश झाली हा इन्स्टिट्यूट. आणि हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर ॲक्युरेट मॅप बनवण्यासाठी हे इन्स्टिट्यूट प्रसिद्ध आहे. बघा, भारतीय सर्वेक्षण विभाग 1767 मध्ये ह्याची सर्वे ऑफ इंडिया ह्याची स्थापना एस्टॅब्लिश झालेला आहे. आणि हे कशासाठी हे आहे तर ते एक ॲक्युरेट मॅप बनवतात ते, आणि ॲक्युरेट मॅप तयार करतात, त्याच्यासाठी ते जगमान्य आहेत. हे पुढे बघा, पुढे इथे जरा आपलं यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये तुम्हाला हे साईन हे दिलेले आहेत. बघा, हे तुम्ही इथे बघा, इथे आहेत ना, हे बघून तुम्ही लिहायचे आहेत. हे बघा इथे दिलेले आहेत. आणि आता आपण बघूया व्हॉट वी हॅव लर्न. इंट्रोड्युक्शन ऑफ लँडफॉर्म म्हणजे लँडफॉर्म. इंट्रोडक्शन ऑफ लँडफॉर्म म्हणजे आपण काय बघितलं, भूरूपांची ओळख. नंतर बघितलं मेथड ऑफ शोईंग फिजिओग्राफी म्हणजे प्राकृतिक रचना नकाशात दाखवण्याची पद्धत. द यूज ऑफ कलर टू शो हाईट, उंची व खोलीसाठी रंगाचा वापर बघितला आपण, टिंटिन मेथड. आणि द यूज ऑफ कन्व्हेन्शनल साईन अँड सिम्बॉल, सांकेतिक चिन्ह आणि सांकेतिक खुणांचा वापर बघितला. इथे आपला लेसन कंप्लीट झालेला आहे. पहा, तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, तसेच व्हिडिओ लाईकसुद्धा करा आणि 5th स्टँडर्डच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा घेता येईल.